भावा बहिणीनो बघा, आज झिंग्याची भाजी करायला मी सिंपलमध्ये. भाजीला काय नव्हतं, झिंगे होते घरात म्हणून तेच करून खावं म्हणून करायला बघा. तेल गरम करून त्यात कांदा घातले बघा. कांदा लाल झाल्यावर मग टमाटा घालायचं. हे बघा वाळले झिंगे जरा भाजून पाण्यात असं भिजवून जरा धुवून नितळून काढले बघा. हे वाळले झिंगे आहेत बघा हे. आणि हे फ्लावर आहे बघा, धुवून भाजून घेतले जरा तेल घालून फ्लावरला. आणि हे कोथिंबीर. तेवढा सिंपल साधं बघा भाजी. हे बघा कांदा लाल झाला, टमाटर पण लाल झाले, तरी बी लई असं शिजवायचं नाही. कांदा हो टमाटो जरा खाताना छान लागतंय म्हणताना. आता हळद घालायचं बघा. हळद टाकायचं, मीठ टाकायचं, त्यानंतर कढीपत्ता टाकायचं. मी हे बघा भाजलेलं फ्लावरचं भाजलेली भाजी घालायचं, त्यात टाकायची. बघा भाजी कसं झाली. आता हे आपले झिंगे घालायचे. हे झिंगे घालायचे, वाळले झिंगे भाजून धुतलेले इथे हे घालायचे त्यात. बघा छान एकजीव करून घ्यायचं. भाकरी संगत, चपाती संगत, भाता संगत छान लागते. झिंगे वांगे घालून सुद्धा करू शकतो आपण, बटाटे घालून बी करू शकतो. बघा भाजी झाली आमची. बघा भाजी झाली. आता कोथिंबीर एवढं घातलं की झालं, भाजी रेडी. कोथिंबीर केवढं जास्त घालतो कोथिंबीर तेवढं छान लागते. बघा भाजी रेडी झाली. आता गॅस बंद करतो. आम्हाला जरा सार पाहिजे म्हणताना त्यात जरा रस्सा केले आम्ही. तुम्हाला सुकी पाहिजे असलं तर एकदम सुकी बी करू शकता. आम्हाला थोडं भाकरी संगत जरा असं सार पाहिजे त्यात म्हणताना सार केले बघा. झालं. आता गॅस बंद करतो.